हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साकरे नाम विश्रुतं, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदान परायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये, श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदांत विदामोरिष्टं। पुंडलीकवरदे हरिविठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभू आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच आशे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैशची। जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीते ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोई ठाईना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची आशी। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीची आहे आत्माप्त काम, तरी न मन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, हे नमस्कारो आता। चला, विचार सागर तरंग 6वा, परिच्छेद 2. तोच परिच्छेद आहे, त्याच्यामध्ये शंका आहेत. स्वप्न पदार्थ 2 कारणामुळे सत्य आहेत, याबद्दल त्यांना काही शंका विचारलेल्या आहेत, आणि त्या शंका आणखी तो घेतो. कारण त्याच्या एका शंकेमध्ये भागत नाही. का भागत नाही? तर्कदृष्टी म्हणून. तत्वद्रष्ट्याचं भागत आहे, तो एका समाधानामध्ये आडमुडा होतो. पण याला घोळसू मारलं तरी आणखी शंका विचारतोच तो. असा हा तर्कदृष्टी आहे. काल गुरुजीनं सांगितलं की स्वप्न पदार्थ हे स्मृती म्हणता येत नाहीत,
कारण स्मृतीची व्याख्या वेगळी आहे, निराळी आहे. स्मृती मध्ये पदार्थ प्रत्यक्ष नसतो आणि स्वप्नामध्ये पदार्थ प्रत्यक्षच असतो. आणि त्याच ठिकाणी इंद्रियजन्यता आहे. अविवेकाच्या दृष्टीनं जरी बघितलं तरी, अविवेकाच्या दृष्टीनं बघितलं तर इंद्रियजन्यता आहे, आणि विवेकाच्या दृष्टीनं बघितलं तर नाही. पण त्याच्या ठिकाणी कुठे विवेक आहे? मग त्याला अविवेकच आहे, तर मग अविवेकाच्या दृष्टीनं त्यानं मानावं ना. त्याचा काय आहे? अविवेक आहे. त्याच्याकडं विचार आहे का? मग विचार नाही, अविवेक आहे. विचार नाही पण अविवेक आहे ना. का एकच व्हालंय? विचार नाही हो, पण अविवेक आहे ना. अविवेक. मग अविवेकाच्या दृष्टीनं स्वप्नामध्ये देह दिसतो, इंद्रिय दिसतात आणि पदार्थही दिसतात, आणि त्या पदार्थाला गोचर इंद्रिय असतात, असं त्यानं मानाव की नाही. म्हणून तर तो म्हणतो ना की स्वप्न पदार्थ जे प्रतीतीला येतात ते जागृतीची स्मृती आहे. तेच पदार्थ त्याला तसेच दिसायलेत ना. पण स्मृती ज्ञानामध्ये पदार्थ नसतात हे त्याला कुठे ज्ञान आहे? याचं अज्ञान आहे ना. मग स्मृती कशाला म्हणावं हेच माहित नाही. प्रत्यक्ष कशाला म्हणावं? प्रतिविज्ञा प्रत्यक्ष कशाला म्हणावं? अभिज्ञा रूप प्रत्यक्ष कशाला म्हणावं? हेच माहित नाही तर अपरोक्ष कशाला म्हणावं? परोक्ष कशाला म्हणावं? अज्ञान असल्यास नाना प्रकारचे घोळ असतात अंतःकरणात. किती घोळ असतात? निष्ठा बटीचा गुताडीओ झाल्यासारखंच असतंय अंतःकरण. बट म्हणजे निस्ता गुतुडा असतो, गुंतागुंतीच असते त्याच्यात निस्ती. तस ज्या अंतःकरणामध्ये ज्ञान नाही त्या अंतःकरणामध्ये संशयाचा निस्ता गुतुडाचा असतो, अज्ञानाचा निस्ता गुताडाचा असतो. कारण ज्ञान असेल तर प्रकाशता आहे, ज्ञान असेल तर प्रकाशनता आहे, आणि ज्ञान नसेल तर निबिड अंधकार आहे. मग अंधकारामध्ये जर एखादा मनुष्य चाचपाय लागला तर त्याच्या हाताला काय लागणार नाही? अंधारात चापू लागला तर त्याच्या हाताला काय लागणार नाही? काय एक लागणार नाही. का म्हणून? नुसता अंधार आहे तिथं. तसा अज्ञानी जीवाला या जगतामध्ये जरी जन्म झाला असला आणि अज्ञान निवृत्त नसलं केलं, हे सगळं चाचपिल्यासारखं आहे. हाताला काहीच लागत नाही. मग हे संसार कसे करतात? याला का करणं म्हणतात का? अज्ञानात केलेल्या संसाराला संसार झालाच नाही त्याचा, त्यानं संसारच केला नाही. अज्ञानात संसार होतच नसतो. झोपीमध्ये प्रतीतीला काहीच येत नसतं, अस्तित्वाचं सुद्धा भान नसतं. काही अंशी सोडलं तर अस्तित्वाचं सुद्धा भान नसतं. मग जिथं अस्तित्वाचंच भान नाही ती किती निद्रा आहे, किती गाढ निद्रा आहे.
आणि त्या निद्रेत पडलेलं हे स्वप्न आहे संसारिकाचं. हे संसार करणं अज्ञान निद्रेमध्ये पडलेलं हे स्वप्न आहे. मग ते स्वप्न झालंय का? त्याची त्याला झालंय, पण वेदगुरु शास्त्रांना म्हणून संसारी जीव नाहीतच, जन्मलेच नाहीत, कारण त्यांचा व्यवहारच सिद्ध होत नाही. स्वप्न सिद्ध होत आहे का? मग अज्ञानात केलेला व्यवहार हा काय आहे? स्वप्नगत आहे. मग ते सिद्ध होत आहे का? मग अज्ञानात केलेला संसार हेही सिद्ध होत नाही, आणि ज्ञानात केलेला तर काय सिद्ध होतो का? ज्ञानात केलेलाही सिद्ध होत नाही. मग सिद्धच होत नाही का संसार? का परमात्मा सिद्ध होत आहे? संसार नाहीच तर सिद्ध होईल कुठून? मग ज्ञानाची तिथं तुम्ही कसरत करा का अज्ञानाची करा, तो पदार्थच नाही तर तो सिद्ध होईल कुठून? अहो हिरीतच नाही, पवऱ्यात कुठून येईल? तसा अज्ञानानं इतका गुंतागुंतीचा प्रपंच असतो की तिथं काही सुधरत नाही. म्हणून प्रपंचामधल्या अज्ञानी जीवांना काही सुधरत नाही. काही सुधरत नाही हे सुद्धा सुधरत नाही. आम्हाला काही कळत नाही हे सुद्धा म्हणजे सुधरत नाही हे सुद्धा. मग त्यांचं अस्तित्व मानावं का? म्हणून जगतात कोणी आलंच नाही, कोणी आलं बी नव्हतं, कोणी येणार बी नाही. जगत रिकामच आहे. आणि हे दिसायला हे काय हो? मग अरे स्वप्न का दिसलं नव्हतं का? ते झोपी गेल्यावर दिसलं, आणि झोप गेल्यावर हे दिसलं. झोपी गेल्यावर जे दिसलं ते स्वप्न होतं, आणि झोप गेल्यावर, झोप आल्यावर, झोपी गेल्यावर किती फरक आहे? झोपी गेल्यावर स्वप्न दिसलं, झोपी गेल्यावर जे दिसलं ते स्वप्न होतं. म्हणून झोपी गेल्यावर जे दिसलं ते स्वप्न होतं. म्हणजे झोपी गेल्यावर जे दिसत ते स्वप्न असतं, आणि झोप गेल्यावर फक्त विलांटी एक फरक आहे. इलांटीचा झोप आणि झोपी है का नाही? झोप गेली की ही जागृती, आणि झोप आली की स्वप्न है का नाही? मग याला ही एकच उपाधी, झोप म्हणजे निद्रा म्हणजे अज्ञान. अज्ञानानं ही प्रतीती आहे आपल्याला. कशानं प्रतीती आहे? अज्ञानानं कशाची प्रतीती? अज्ञानाचीच प्रतीती आहे. अज्ञानानं अज्ञानाचीच प्रतीती, आणि ज्ञानानं ज्ञानाचीच प्रतीती है का नाही? ज्ञानानं ही त्याला परमात्म्याचंच प्रतीती येते है का नाही? आणि अज्ञानानं त्याला नाहीची प्रतीती येते. जे नाही ते दिसत आहे, आणि ज्ञानानं जे आहे ते दिसत आहे. मग ज्ञानात आहेची प्रतीती आहे, आणि अज्ञानात नाहीची प्रतीती आहे. मग नाही ते नाही का आहे? नाही ते नाही का आहे? नाही ते नाहीच पण आहे असं.
नाही ते नाहीच. हा तर ते आहे म्हणून भासायले प्रतीतीला यायले. म्हणजे नाही ते नाही का आहे याच उत्तर नाही आहे. नाही आहे. हा आज्ञानाला आहे. म्हणजेच ते अनिर्वचनीय. नाही म्हणता येत नाही, आहे म्हणता येत नाही. नाही आहे ते, नाही बी आहे आणि आहे बी नाही. नाही बी आहे आणि आहे बी नाही. अशी ही नाही आहेची प्रतीती आहे. बरं, हा अनुभव नाही का नाही आहेचा? आहे तर वर दिसत आहे म्हणून आहे, आणि नष्ट झालं की नाही नाही. मग नाही आहेचीच प्रतीती ना. आजोबा होते का नव्हते? आता आहेत का? मग काय झालं ते ज्ञान? नाही आहे का ना? आता नाही तवा होत. आणि ही प्रतीती कशातली आहे? अज्ञानातली आहे. ही प्रतीती अज्ञानातली आहे. मग ही अज्ञानातली जी प्रतीती आहे का, ही अनिर्वचनीय सत असताहून निराळी आहे. अनिर्वचनीय मिथ्या आहे. आणि मिथ्या हा त्रिकालिक, त्याला सत्यत्व नसतं, ते बाधित असतं. त्रिकाला बाधित असतं. वास्तविक ते बाधित असतं म्हणजे नसतच. आणि मग जी प्रतीती आली ती काय आहे? अनिर्वचनीय मिथ्या आहे. त्याला नाही म्हणता येत नाही, आहे म्हणता येत नाही. हेच तर अनिर्वचनीय आहे ना. मग अज्ञानामध्ये जे प्रतीती येतं ते काय आहे? अनिर्वचनीय येतं. आणि ज्ञानामध्ये अनिर्वचनीयता येते का? अनिर्वचनीयचा आता बाध केलेला असतो. ज्ञानानं अज्ञानाचा तर बाध केलाय, पण अनिर्वचनीयतेचाही बाध केलाय. इतकंच काय, स्वरूप ज्ञानाचा सुद्धा बाध झालाय, वृत्ती ज्ञानाचा. ह्या त्रिपुटीचा बाध, अज्ञानाचा, ज्ञानाचा आणि आता सांगितले की होती तिन्हीचाही बाध आहे. अज्ञानाचा आणि अनिर्वचनीयतेचा. अनिर्वचनीय म्हणजे प्रतीतीचा, म्हणजे पदार्थाचा. अनिर्वचनीय कशाला म्हणतो आपण? पदार्थाला. पदार्थ नसेल तर तिथं अनिर्वचनीयता कशी मानता येईल? सत असत कशाला म्हणणार आहेत तुम्ही? सत असत जे म्हणायला ते कशाला म्हणायला? पदार्थालाच म्हणायला. आणि तो पदार्थ कसा आहे? अनिर्वचनीय. म्हणजे अनिर्वचनीयता ही पदार्थाला आहे का नाही? आणि तो पदार्थ अनिर्वचनीय प्रतीती कशानं व्हायलाय? अज्ञानानं व्हायलाय. आणि ते जे अज्ञान व्हायलंय का, ते ज्ञान कसं आहे? वृत्तीजन्य. त्या अज्ञानाचं ज्ञान कशाचं व्हायलंय? जरी ज्ञान होत असलं तरी बी कशाचं व्हायलंय ज्ञान? अज्ञानाचे ज्ञान. विषयावरील ध्यान. ब्रह्म सनातनता ह्या कैसे? म्हणजे जे 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 ज्ञान व्हायले, तो जे जे वृत्तीला, अंतःकरणाला जे जे म्हणून जे ज्ञान व्हायले, ते सगळे ज्ञान अज्ञान आहेत. ते ज्ञान कशानं व्हायले? ते ज्ञान ज्ञान कशानं होतंय? कुठे उत्पन्न होतंय ज्ञान? अंतःकरणामध्ये. आणि अंतःकरण कोणाचं आहे? उपादान कारण आहे नाही. मग उपादान कारण कोणाचं आहे? याला कारण काय आहे? ह्या उपादान कारणाला, ज्ञानाच्या उपादान कारणाला कारण माया, अविद्या. आणि ते कसं आहे त्याचं स्वरूप?
मायाचं अविद्याचं स्वरूप कसं आहे? मिथ्या आहे. हा, नाही रूप आहे, अनिर्वचनीय मिथ्या आहे ते. आणि त्या मिथ्याकडून उत्पन्न होणार ज्ञान कसं होणार? मग अंतःकरण मायाच आहे, माया मिथ्या आहे का नाही? आणि जर कोणी म्हणेल पण पंचमहाभूताचं आहे, तरी पंचमहाभूत मायाचेच कार्य आहे का नाही? मग पंचमहाभूताचं जरी अंतःकरण असलं तरी कसं आहे? कल्पित आहे. आणि कल्पिताकडून झालेलं ज्ञान कल्पितच असणार की हो. हा, मग जे ज्ञान व्हायलंय ते कोणचं ज्ञान म्हणायचं? मग कल्पित ज्ञान. आणि कल्पित ज्ञानाला काय म्हणते? तर विपरीत ज्ञान. आणि विपरीत ज्ञानाला काय म्हणतात? अज्ञान. विपरीत ज्ञानाला आता दृष्टांताकडे जायचं का? म्हणजे घोळ कसा होतो अंतःकरणामध्ये? स्वरूपाचं ज्ञान नसलं तर किती घोळ येत हे. आणि तर ह्या तर्कदृष्टीला ज्ञान का व्हाय नाही? तर त्याची वृत्ती तर्काला पावायली. त्याची वृत्ती तर्काला पावायली, म्हणून त्याला नाना प्रकारच्या शंका व्हायला. नाना प्रकारच्या शंका. गुरुजी म्हणले त्याला, बाबा स्मृती ज्ञानाच्या समोर विषय नसतात, आणि ज्या ज्ञानाच्या समोर विषय असतात, ज्या ज्ञानाला ते प्रतीतीला येतात, ते ज्ञान स्मृती मानता येत नाही. आणि ज्या ज्ञानासमोर विषय नसतो, पदार्थ नसतो, त्याला स्मृती म्हणतात. आणि स्वप्नामध्ये पदार्थ प्रतीतीला येतात, समोर असतात पदार्थ. मग स्वप्नात स्मृती ज्ञान कसं म्हणता येईल? विषय लागायला का कसा? हे म्हणजे तर्कदृष्टीचा आहे बरं का हे. आता त्याचे संग चाललं तर कळण, नाही तर ते तर्क आहे म्हणून, ते तर्कदृष्टी म्हणून ते तिरपट चालायले, ते तिरपट चालायले. आपण नीट चालत नाही, त्याच्या संगत चालावं लागतंय. त्याच्या वघावघानं चाललं की मग त्याचं काय म्हणणं आहे हे कळत आहे. आणि सद्गुरु त्याला कसं समाधान करतात? सद्गुरु सांगायलेत, बाबा स्वप्न हे स्मृती नाही, पण तो काय त्याचा हट्ट सोडी नाही, म्हणजे आणखी तर्क उत्पन्न व्हायतलाय. आता त्यावेळेस गुरुजी म्हणले होते, स्वप्नामध्ये ज्ञान होते हाही नियम नाही. कोणचं ज्ञान होते? पाहिलेला किंवा ऐकलेला पदार्थ असतो आणि त्याचं ज्ञान होतंय, हेही नियम नाही. स्वप्नामध्ये असे विलक्षण पदार्थ प्रतीतीत होतात. स्वप्नात असे काही पदार्थ दिसतात जे सर्व जन्मामध्ये कधीच पाहिलेले नसतात. इथं एक महत्वाचा शब्द आहे बघा. गुरुजी म्हणले तिथं, जे आतापर्यंत आपल्याला जन्म प्राप्त झालेले आहेत तितक्या जन्मामध्ये ते पदार्थ पाहिलेले नसतात आणि ते स्वप्नामध्ये दिसतात, म्हणून त्याला स्मृती मानता येत नाही. याच्यात हा एक शब्द कोणता? सर्व जन्मामध्ये. आणि याच्यावरच पुढे ते शंका घेणार आहे. गुरुजी इथं म्हणतात की सर्व जन्मामध्ये प्रतीतीला न येणारा पदार्थ स्वप्नामध्ये प्रतीतीला येतो. मग संस्कार नसणारा पदार्थ प्रतीतीला येतो, स्मृतीत नसणाराच पदार्थ प्रतीतीला येतो. मग प्रतीतीला आलेले पदार्थ हे दोषजन्य आहेत का स्मृतीजन्य आहेत?
हा, निद्रा दोषजन्य पदार्थ आहेत ते, दोषापासून उत्पन्न व्हायलेत. आणि इथं तरी कशापासून उत्पन्न व्हायलेत हे पदार्थ? जागृतीतले तरी. हे समजून सांगण्यासाठी तर ते सांगायलेत. दृष्टांत स्वप्नाचा आहे. आणि तो दृष्टांत का सांगायलेत? ही जागृती आपल्याला ते जसं तिथं सिद्धांत करून द्यायले तसा इकडं सिद्धांत व्हावा, है का नाही? शहाणा तो धने घेतो बर का, असं शहाणा धनी घेतो तसं. धनी म्हणजे अधिकारी. मग जागृतीतला सुद्धा प्रपंच स्वप्नाप्रमाणच आहे. इथं तरी आपल्याला स्मृती व्हायली असं वाटत आहे का? वाटत आहे स्मृती व्हायली असं वाटत आहे, पण ही स्मृती का? जागृतीतली जे आपल्याला आता आजचं जे आपण पाहिलो ते कालच आहे ना, असं वाटायले का नाही? असं वाटायले का नाही? मग याला स्मृती ज्ञानच म्हणावं लागेल ना. हा, पण प्रतीतीला आलंय ना, संस्कारजन्य आहे पण स्मृती, म्हणून याला प्रतिभिज्ञा म्हणायचं. मग प्रतिभिज्ञा म्हणायचं तर कालचा विषय आज नाही, आणि आजचा जग उद्या राहणार नाही. कालचं जग आज नाही आणि आजचं जग उद्या नाही, असा सिद्धांत आहे. कालचं पाणी गंगाला आज नाही आणि आजचं पाणी उद्या, हे प्रवाह चालू आहे, पण आपल्याला प्रवाह वाटा नाही. प्रवाह वाटा नाही ना. हा, पृथ्वी फिरायली पण वाटायली का? मग तसं कालचं जग आहे का आज? कालचेत का आपण आज? हा, म्हणून गुरुजी म्हणत होते काय, माहेरला गेलेली बायको परत आल्या ती गेलेली नसते, ती नवीन आली त्याच वेळेस ती नवीन असते. पण आपणाला तीच वाटत ना. मग हा दोष मानावा का निर्दोष मानावा? होय, याला दोष समजायचं का निर्दोष समजायचं? गेलेलीच वाटली तर गुरुजी म्हणतात दोष आहे. हा, नवीन वाटली तर, नवीन वाटली तर निर्दोष आहे ना. आजचं गंगाला पाणी आलेलं ते आजच आहे, कालचं म्हणणं. अहो, कालची ती बायको गेली आणि कालचा तिचा ते नवरदेव बी गेला, तिचा नवरा गेला आणि ती बी गेली, आणि ते ज्ञान बी गेलं. ते ज्ञान राहिलं का? क्षणोक्षणाला आपण नव्हे येत. आपण म्हणजे हे प्रतीती, आपण तेच येत, आपण तेच येत. कोणचे? कालचे बी, आजचे बी आणि उद्याचे आपण, बर का, शरीर नाही. हा, स्वरूपानं आपण सदोदित आहोत, है का नाही? मग हे आपल्याला कालच का वाटायले, आजच उद्या दिसणार आहे असं का वाटायले? महात्म्यांना असं वाटत नाही, त्याला रोजचं नवं नवं जग वाटतंय. महात्म्याला रोजचं नवं जग आहे. अहो, रोजचं नाही, मिनिटाला ते नवं समजत आहे. कारण गेलेला मिनिट चालू मिनिटामध्ये नसतो, आणि चालू मिनिट, है का नाही? भूतकाळ वर्तमानात असतो का? आणि वर्तमान भविष्यात असतो का? भविष्य भूतात जात का? हे एकमेकांमध्ये नाहीत ना.
मग भूतकाळाची वस्तू वर्तमानात मानाय जमती का? भूतकाळ नाही मानल्यावर. आणि या सगळ्या यांना काय देश कालाची काय मर्यादा आहे. ते देश कालातले त्या 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 देश कालातले तो. मग तो काल गेला ती वस्तू गेली, असा सिद्धांत आहे ना. पण तो सिद्धांत पटतो का? नाही पटला तरी मानावं लागन का नाही? नाही पटला तरी बी मानावंच लागन. मानल्याशिवाय मुक्तता नाही. डॉक्टर साहेब मला गोळ्या खावाटत नाहीत हो. तुला खाव्याच लागतील तर बिमारी जाईन. अहो खावाटत नाही तुला खावाच लागन. गोळी तुला खाऊच लागणार आहे ते, नाहीतर मरशील. किती बाऱ्या? हा एकदा मरणार नाही. तुला किती बऱ्या मारावं लागन. म्हणून तुला एकदा गोळी खाल्लीस तर तुला काय व्हायले? मरण चुकल ना. मानानं कालचं जग आज नाही, आजचं जग उद्या नाही. कालचा देह हा नाही. आता मग आपल्याला लहानपणचे आपण तेच आहेत असं वाटतंय का नाही? मग लहानपणचं टोपरं का म्हणून नाही आज आपल्याला? टोपरं असावं. ते पुन्हा ते इतकीच येते काय घालते ते ड्रॉप काहीतरी म्हणतात ना ते असावं. एका दिवशी तरी पोतीला ते घालून यावं ना. असं का म्हणतो आम्ही? ते पहिलेच आहेत ना. अरे ज्या अर्थी ते घालू वाटत नाही त्या अर्थी ते आपण नाहीत त्या काळातले. म्हणून इथं शिष्याला काय झालंय? अज्ञान असल्यामुळं शंका जास्त उत्पन्न व्हायला. आता कमी अज्ञानात कमी शंका, मध्यम अज्ञानात मध्यम शंका, आणि जास्त अज्ञानात है का नाही? मग तर्कदृष्टी जास्त अज्ञानी है का नाही? मानायला का ते एका शब्दानं त्याच घोडं दामटायलाय. तो काय म्हणतो? त्या विलक्षण पदार्थाचे स्वप्नातील ज्ञान. त्या विलक्षण पदार्थाचे कोणते विलक्षण पदार्थ? विलक्षण पदार्थ कशाला म्हणतात? विलक्षण म्हणजे काय? विलक्षण अनिर्वचनीयता काय आहे? जे सत्य असत्याहून निराळा असतं त्याला काय म्हणतात? हा विलक्षण. कशाहून विलक्षण? सत्याहून विलक्षण, असत्याहून. हा याला म्हणायचं विलक्षण. विलक्षण म्हणजे निराळा. विलक्षण म्हणजे कशाहून निराळा? तर सत्य असत्याहून. हा त्याला म्हणायचं अनिर्वचनीय विलक्षण पदार्थ. म्हणून विलक्षण पदार्थाचे, आता विलक्षण पदार्थ कोणते? मग अनिर्वचनीय. मग ते अनिर्वचनीय पदार्थ कुठले? स्वप्नातले, ज्याला आपण मिथ्या ठरवलेला आहे ना. मग मिथ्या कोणचा पदार्थ असतो? अनिर्वचनीय. मग अनिर्वचनीय पदार्थ कुठे? स्वप्नात. आपण मानलेत ना अनिर्वचनीय म्हणून, मिथ्यात म्हणून मानलेत ना, है का नाही? मग ते पदार्थ विलक्षण पदार्थ स्वप्नातील. तरी सोपं करून देतात बर का. विलक्षण बी म्हटले तर, पदार्थ म्हटले तर, पुन्हा स्वप्नातले म्हणले. इतक्या ह्या 3 शब्दावरून स्वप्न पदार्थ मिथ्या आहेत असं ज्ञान व्हायला काय हरकत नाही. म्हणून विलक्षण म्हणजे स्वप्न पदार्थ असतात. विलक्षण पदार्थ स्वप्न पदार्थ असतात. म्हणून स्वप्नातील ज्ञान पूर्वजन्माच्या ज्ञान संस्काराने होईल. आता काय म्हणायलाय तो?
पूर्वजन्माच्या ज्ञान संस्काराने स्वप्नामध्ये स्मृती ज्ञान होईल. पूर्वजन्माच्या. माझं मत असत नाही ह्या जन्मातले संस्कार स्वप्नातली स्मृती आम्हाला म्हणायचे असं नाही. शिष्य काय म्हणतो, मला असं म्हणायचं नाही की आता जे जागृतीतले पदार्थ आहेत याची स्मृती स्वप्नामध्ये येते आम्हाला, हे ना असं नाही सांग म्हणायचं. मला अनेक जन्मातले मागच्या जन्मातले संस्कार म्हणायलो हो. स्वप्नातली स्मृती पदार्थ जे आहेत ते अनेक जन्मातली स्मृती असं म्हणलं तर जमायचं नाही का? तो गुरुजीला म्हणतो असं म्हणलं तर जमायचं नाही का? याच जन्मातील ज्ञान संस्काराने स्वप्नात स्मृती होते. याच जन्मातील ज्ञान संस्काराने स्वप्नात स्मृती होते असे माझे म्हणणे नाही. ह्या जन्मातली स्मृती होते असं माझं म्हणणं नाही. मग काय म्हणणं आहे त्याचं अगोदर कारण सांगतो. कारण कोणाचीही प्रवृत्ती अनुकूल ज्ञानाने होते. ज्या अर्थी प्रवृत्ती होते, इच्छा होते, असावंसं वाटतंय ते संस्कारा वाचून होत नाही, है का नाही? आणि जर एखाद्या पदार्थाचे संस्कार नसतील तर त्याच्यात प्रवृत्तीच होत नाही. हा, आपण एखादा कारखाना बघायला गेलो तर लावतो का कायला हात? हा, 33 केवी मध्ये जर गेल्यावर कुंकड कुंकून तारा घातलेल्या असतात. लावतोत का कायला हात तिथं? आणि तिथं काम करणारे संस्कार आहेत ना द्यायला तिथं. आणि आपल्याला संस्कार नसल्यामुळं जरी ती वस्तू गार असली तरी वाटण पोळाली तो काय करा, पोळाली तर संस्कारच नाही. ती गरम असते का गार असते? तसं कारखान्यात गेल्यावर कशाला हात लावित नाही, नुसतं बघतोत लांबून, है का नाही? तसं तो काय म्हणतो, कोणाचीही प्रवृत्ती अनुकूल ज्ञानाने होते. जर ज्ञान अनुकूल असेल तर, आणि जर ज्ञान प्रतिकूल असेल, अहो प्रतिकूल ज्ञान म्हणजे अज्ञान, प्रतिकूल ज्ञान म्हणजे, आणि अनुकूल ज्ञान म्हणजे ज्ञान, है का नाही? तसं ज्ञानच नाही तर ते प्रतिकूल ज्ञान झालं का नाही? ज्ञानच नाही एखाद्या वस्तूचं, ते काय आहे तर कळाच ना. मग काय प्रतिकूल झालं? तो पदार्थ झाला का ज्ञान झालं? प्रतिकूल ज्ञान झालं. ज्ञानच प्रतिकूल व्हायले ना. तो पदार्थ नंतर ठरेल तो अनुकूल आहे का प्रतिकूल आहे. मग त्या पदार्थाचं ज्ञान असेल तर अनुकूल आणि प्रतिकूल होईल, है का नाही? विंचवाचं ज्ञानच नाही, मग त्या विंचवाबद्दल संस्कारच नाहीत. मग त्याच्या पाठीवर हात फिरव, त्याला तळ हातावर घे, जिभेवर ठेवी, असं होईल का? त्याचं ज्ञानच नाही. कारण भय प्रत्येक जीवाला आहे का नाही? म्हणून तो ज्या वस्तूचं संस्कार नाहीत, अनुकूल ज्ञान नाही, ती वस्तू हाताळीत नाही, है का नाही? म्हणून अनुकूल ज्ञान, कोणाचीही प्रवृत्ती अनुकूल ज्ञानाने होते. मग त्या वस्तूमध्ये जी इच्छा होते का ती अनुकूल ज्ञानाने होते. बालकाची स्तनपानाचे ठिकाणी, बालकाची म्हणजे कोण्या बालकाची? जन्मल्या बालकाची स्तनपानाच्या ठिकाणी जी प्रथम प्रवृत्ती होते, आता तिथं प्रवृत्ती व्हायली का नाही? ते होते चाळायले का नाही?
वडायलंय का नाही ते दूध? मग ही प्रवृत्ती त्याला ही कशी झाली? आता तो ह्या ह्या जगात जन्माला, हा, इथं त्याला ते संस्कार भेटले का? मग ते संस्कार कधीचे येतं? मग शिष्याचं म्हणणं तेच आहे की बाबा स्वप्नामध्ये जी स्मृती होती ती पूर्व जन्माची मानायला लागलो मी, असं मानायला काय हरकत आहे? त्यानं तो दृष्टांत द्यालाय. ज्या वेळेस जन्मलेलं मूळ जसं दूध वडित, ते वडण्याचे संस्कार त्याला पूर्वजन्माचेच आहेत. बरं नुसतं यालाच का? मनुष्य योनीतल्याच बाळाला का? सर्व प्राण्यांच्या, है का नाही? कासव सोडून, है का नाही? मग ती जन्मांतरीच्या स्तनपानाच्या अनुकूल ज्ञानाने होते. पूर्वजन्मीच्या अनुकूल ज्ञानाने ते संस्कार झालेले अनुकूल ज्ञानाने होते. कोणती ती प्रवृत्ती? स्तनपानाची प्रवृत्ती ही पूर्वसंस्कार जन्य मानावी लागेल. म्हणून या जन्मातील अज्ञान, ह्या जन्मातलं अज्ञान, अज्ञात पदार्थाची अन्य जन्माच्या ज्ञान संस्काराने स्वप्नामध्ये विलक्षण ज्ञानाची स्मृती संभवेल. काय म्हणणं आहे त्याचं? म्हणून म्हणायलो म्हणतो ते जन्मांतरीच्या स्तनपानाच्या अनुकूल ज्ञानाने होते. ती जी प्रवृत्ती होते का स्तनपानाची, ती पूर्वजन्मीच्या संस्काराने होते अनुकूल. मग ते म्हणून म्हणायला लागलो मी, ती कशी होती मग? हे प्रत्यक्ष उदाहरण आहे का नाही सगळ्याला माहित? तो गुरुजीला म्हणायला. म्हणून मी म्हणायला लागलो की या जन्मातील अज्ञात पदार्थाचीही या जन्मातल्या जे पदार्थ माहीतच नाहीत, त्याचे संस्कार बी नाहीत, अन्य जन्माच्या ज्ञान संस्काराने स्वप्नामध्ये विलक्षण ज्ञानाची स्मृती संभवेल. या जन्मातील अज्ञात पदार्थाचीही जे पदार्थ अज्ञात आहेत, कधी बघितलेच नाहीत, पदार्थ कधी बघितलेच नाहीत, अन्य जन्माच्या ज्ञान संस्काराने स्वप्नामध्ये विलक्षण ज्ञानाची, कोणत्या ज्ञानाची? म्हणजे मिथ्या ज्ञानाची, निराळ्या ज्ञानाची स्मृती संभवेल. म्हणजेच स्वप्नामध्ये जी स्मृती व्हायली, जे ज्ञान व्हायले, ते ज्ञान ह्या जन्मातलं नाही, पूर्वी जन्मातलं. आणि या जन्मातील अज्ञात पदार्थाचीही ह्या जन्मामध्ये जे ज्ञात नाही त्याची स्मृती होणार नाही. आता जे ज्ञात नाहीच तर त्याची स्मृती कशी होईल? आता आपल्या जवळची एखादी वस्तू आपल्या जवळचीच पडली आणि ती आपल्याला पडलेली माहीतच नाही, मग ती जवळच आहे असं वाटतंय का नाही? पण जवळ असते का? कारण त्याचं ज्ञानच नाही ती पडलेल्याचं, म्हणून ती आहे वाटती, है का नाही? तसं एखादी ह्या जगतात पदार्थ आहेत पण त्याचं ज्ञानच नाही, तर त्याचे संस्कार होतील का? त्याचे होणारच नाहीत ना. आता आपण एखादं गाव बघितलंच नाही, ते कशाला स्वप्नात येईल? पण एखादं गाव आपल्याला स्वप्नात जे आलंय का कधी न बघितलेलं, ह्या
जन्मात कधी न बघितलेलं हे आलंय स्वप्नात. आपल्याला वाटायला अनुभवानं की स्वप्नात हे जे गाव आलं होतं ते आपण जागृतीत कधीच कुठं बघितलं नाही, पण स्वप्नात ते दिसलंय. मग तो म्हणतो ह्या जन्मातलं येणार नाही ते ज्ञान, ते विलक्षण पदार्थ ह्या जन्मातले दिसणार नाहीत, अन्य जन्मातले ते संस्कार, त्या संस्कारानं तर दिसतील ना. पण गुरुजी आधीच काय म्हणले होते तुम्हाला ते लक्षात ठेवा म्हणलं होतं, याच्यावरच ते शंका करणार आहे म्हणलं होतं. हा कितीही अनेक जन्मातले जरी म्हणले तरीही संस्कार ती स्मृती मानता येत नाही. स्वप्नात जे पदार्थ प्रतीला येतात ते अनेक जन्मामध्ये जरी पाहिलेले असले तरी ते स्वप्नामध्ये ती स्मृती येत नसते. स्वप्नामध्ये असे विलक्षण पदार्थ प्रतीत होतात की जे सर्व जन्मात कधीही पाहिलेले नाहीत, सर्व जन्मात कधीही पाहिलेले नाहीत, पण दिसतात. मग दिसतात ते कसे आहेत, कधीच बघितलेले नाहीत असं गुरुजी म्हणले होते. म्हणजे अनेक जन्मात सुद्धा बघितलेले नाहीत, कधीच बघितलेले नाहीत, ते स्वप्नामध्ये प्रतीला येतात. म्हणून ते पदार्थ कसे आहेत, अनिर्वचनीय, सत असताहून विलक्षण आहेत, म्हणून त्याला अनिर्वचनीय म्हणतात. त्या पदार्थाला अनिर्वचनीय म्हणतात. मग ते अनिर्वचनीय ठरल्यामुळं स्वप्नाला मिथ्या म्हणावं लागायले. उगच उगच मिथ्या म्हणायलेत कसं स्वप्नाला? इतकं लांबणीची व्याख्या आहे त्याची मिथ्याची. मिथ्या का म्हणायचं, सत्य का म्हणायचं नाही? मिथ्या आहेत म्हणून. मग मिथ्या का म्हणायचं ते सांगता आलं पाहिजे ना. अन्य जन्माच्या ज्ञान संस्काराने स्वप्नामध्ये विलक्षण ज्ञानाची स्मृती संभवेल असं तो म्हणतो. अन्य जन्माच्या ज्ञान संस्काराने स्वप्नामध्ये विलक्षण ज्ञानाची स्मृती संभवेल, याचं म्हणणं आहे संभवेल. स्मृती अनेक जन्माचे ज्ञानाची स्मृती संभवेल, स्वप्नात स्मृती येईल, स्मृती होईल स्वप्नात अनेक जन्माची, ह्या जन्माची नसली तरी. आणि गुरुजींना आधीच काय म्हणले होते, कितीही जन्माचे जरी हे असले संस्कार त्याला स्मृती मानता येत नाही. त्यावेळेस सद्गुरू म्हणतात, आता हे त्याची शंका झाली, शंका कळाली नाही. त्याच फक्त काय म्हणणं आहे, ह्या जन्मातले नका मानू बाबा, पण पहिले तरी स्वप्नात जे काय दिसायले ते पूर्वीचे तरी स्मृती संस्कार माना ना. पण गुरुजी म्हणतात हे म्हणणे बरोबर नाही, हे तुझं म्हणणं एखाद्यास आपल्या मस्तकाचा छेद झाल्याचं स्वप्न पडलं, आपण आपलंच मुंडकं कापलं. एखाद्यास आपल्या मस्तकाचा छेद आपणच आपल्या डोळ्यांनी पाहिल्याचे स्वप्न पडते. आपलं मुंडकं तुटलंय आणि ते आपणच पाहतो. आता मुंडकं तुटल्याला कोण बघल? आपण आपल्या डोळ्यानं बघत होत का नाही? मग तशा क्रिया घडतात का? आपण आपल्या मस्तकाचा छेद आपण आपल्या डोळ्यानं पाहू शकतो का? जसं जर समजा आपण झोपी गेलो तर आपण झोपलो तर असं आपल्याला ज्ञान होतंय का?
नाही. उठल्यावर होते. उठल्यावर होईल, झोपेत होत नाही. आहे का नाही? हम्म. मग स्वप्नामध्ये आपलं मुंडकं कापलं होतं असं आपण बघितलं कुठं? स्वप्नात. हम्म. हे जाग झाल्यावर कळण, हम्म. हे तिथं नाही. जाग झाल्यावर कळण. तिथं नाही. पण तिथली तिथं आपण जे पाहतो हम्म. तसं कधी आपलं जागेपणी झालतं का? नाही. होऊ शकत नाही तसं. आणि तेच गुरुजी म्हणतात किंवा जर तुला स्मृती मानायची असेल स्वप्नामध्ये, तर तसं स्वप्न पडलं तर तशी स्मृती कशी झाली मग ती? हम्म. अशी क्रिया घडली का कवा? होती का कधी? कधीच. आपण आपल्या मस्तकाचा छेद आपण आपल्याच नजरेनं बघितला, आपल्याच डोळ्यानं बघितला, असं कधी घडतच नाही. अशक्य कोटीतली गोष्ट नाही. दुसऱ्याच्या मस्तकाचा छेद झालेला आपण पाहतो, पण आपल्या मस्तकाचा छेद झालेला आपल्याला पाहता येणार नाही. का म्हणून? छेद झाल्यावर तिथं पाहण्याची क्रिया बंद होतात ना. तिथं काय बघणं, हा हा अंतःकरणच कुठं तिथं संपलं ते. म्हणून तसं तिथं ते अनुभव येणार नाही. पण स्वप्नात तसं दिसतंय का नाही? मग ते स्वप्नात तसं दिसायला त्याला जर स्मृती म्हणायचं असेल तुला, तर मग असे संस्कार तुला कुठे झाले होते? कोणाच जन्मात होऊ शकत नाही. आता इतकं त्याला ते हे केलंय, झाड तरी कळू नये का हो? आपल्या डोळ्यांनी आपल्या मस्तकाचा छेद पाहणे कोणत्याही जन्मात संभवनीय नाही. म्हणून जागृत पदार्थाच्या ज्ञान संस्काराने स्वप्नात स्मृती होत नाही. स्वप्नात स्मृती होत नाही असे म्हटले पाहिजे. असा सत्याचा निर्वाळा आहे, असं गुरुजी त्याला म्हणाले की बाबा स्वप्नामध्ये स्मृती ज्ञान नाही, असंच मानावं लागेल. म्हणून स्वप्न पदार्थ हे कसे आहेत? मिथ्या आहेत, सत्य नाहीत. निघालंय कुठून? त्याचं म्हणणं काय आहे शिष्याचं? स्वप्न पदार्थ सत्य येत. हा, स्वप्न पदार्थ सत्य आहेत. सुरुवातीला शंका कशी त्याची? तिथूनच सुरुवात केली ना त्यानं. जर तुम्ही जागृतीला स्वप्न दृष्टांत देऊन मिथ्या करता, तर आमचंही म्हणणं आहे ती शंका गेली काय? तर मग आमचंही म्हणणं आहे की जागृतीला सत्य समजून स्वप्न ही, कारण एरी तरी ती स्मृती ज्ञानच आहे ना स्वप्नामध्ये. पण गुरुजी म्हणतात बाबा ते स्मृती ज्ञान नाही ना, म्हणून ते स्मृती ज्ञान सांगावं लागलं कसं असतंय ते. म्हणून तो प्रत्यक्षाला स्मृती म्हणत असेल, प्रतिभिज्ञाला स्मृती म्हणत असेल, अभिज्ञाला स्मृती म्हणत असेल. म्हणून अभिज्ञा, प्रतिभिज्ञा, प्रत्यक्ष हे ज्ञानाचे प्रकार सांगावं लागले की अमुक हे ज्ञान असं असतंय आणि स्मृती ज्ञानामध्ये विषय नसतंय. आणि तू जे म्हणायला लागलास की स्वप्नामध्ये काय आहे? स्मृती आहे. अरे स्वप्नामध्ये स्मृती जर मानली तर स्मृती ज्ञानामध्ये विषय कुठे सन्मुख असतो? हे सगळ्यात किती सोपं आहे समजायला. हा, हे तर बाहेरच्या गेटला समजायसारखं काम आहे. नाही घरात जायची सुद्धा गरज नाही, देवळात मधात गेटलाच देव दिसायलाय ना. कारण स्वप्नात पदार्थ प्रतीतीला येतात आणि तू त्याला स्मृती म्हणायलास, आणि स्मृतीमध्ये विषय नसतो.
पदार्थच दिसत नसतंय. पदार्थ वाचून जे ज्ञान होतंय का त्याला स्मृती म्हणतात. इंद्रिय संबंधाचा तिथं संबंध नसतो त्याला स्मृती म्हणतात. तिथं इंद्रियाचा संबंध व्हायला भल्या माणसा, इंद्रिय गोचर व्हायलेत पदार्थ तिथं, आणि त्याला कसं स्मृती म्हणता येईल. म्हणून स्वप्न पदार्थ हे स्मृती म्हणता येत नाहीत असं गुरुजी म्हणाले. आणखी त्याला शंका झाली, तेवढी शंका घेऊत है की नाही. महाराज, आपल्या मस्तकाचा छेद आपल्याच डोळ्यांनी पाहणे हे संभवनीय नाही हे मलाही कळायले. पण आता कळायले त्याला, आधी कुठे नव्हतं कळायला गेलं. आपण आपल्या मस्तकाचा छेद कधीच जाणत नाहीत. आपल्या मस्तकाचा छेद आपल्याच डोळ्यांनी पाहणे हे संभवनीय नसले तरी दुसऱ्याच्या मस्तकाचा छेद जागृतीत पाहिलेला असतो. दुसऱ्याचं मुंडकं कापलेलं जागृतीत आपण पाहिलेला असतंय. कोणी कोंबड कापित असेल, कोणी बोकुड कापित असेल, नाही कोणी एखादा डाकू येऊन काही होऊन कोण्या माणसाचं बी मुंडकं तलवारीनं छेदित असेल, हे बघितलं असेल कोणी, है का नाही. त्या ज्ञानाच्या संस्काराने स्वप्नात आपल्या मस्तकाचा छेद तो पाहतो, एवढंच फरक. काय पडतो, जागृतीमध्ये दुसऱ्याच्या मस्तकाचा छेद बघितला होता आणि स्वप्नामध्ये आपण आपल्या मस्तकाचा छेद बघितला. काय फरक आहे. जागृतीत दुसऱ्याचा बघितला तेच संस्कार ते तशाला तसे यायचे, तर ते आपल्यावर आले आपल्याच मस्तकात. काय इतकाच तर फरक आहे. हा, काय एवढं पाहत आपण आपल्याच मस्तकाचा छेद पाहतो, एवढंच आहे. जागृतीत दुसऱ्याच्या मस्तकाचा बघितलेला असतं छेद झालेला, आणि स्वप्नामध्ये आपण आपल्या मस्तकाचा छेद, इतकाच तर काय फरक आहे ते. परंतु त्याशी संस्कार कारण असल्यामुळे त्या स्मृती म्हणण्यास हरकत नाही. पण ते दिसण्याला, आपण आपल्या मस्तकाचा छेद जरी होण्याला संस्कारच कारण आहेत का नाही. दुसऱ्याचा का व्हायना पण बघितलंच का नाही, ते संस्कार झालेच का नाही चित्तामध्ये. आणि तेच संस्कार स्वप्नामध्ये आपण आपल्या मस्तकाचा छेद झाला, पण संस्कार मानावच लागतील ना जागृतीतलेच. हा, मग तीच स्मृती नाही. आपण आपल्या मस्तकाचा जरी छेद झाला असला तरी ते स्मृती ज्ञानच म्हणायला येते. हा, आपण आपल्याच मस्तकाचा संस्कार मानावच लागतील ना असं म्हणतो तो. त्याशी संस्कार कारण असल्यामुळे त्या स्मृती म्हणण्यास हरकत नाही. संस्कारापासून झालेल्या ज्ञानाला स्मृती म्हणतात, कारण स्मृती ही संस्कारजन्यच आहे, यात काही वाद नाही. संस्कारजन्यच आहे, याच्यात काही वाद नाही. तो काय म्हणायलाय, जागृतीतलेच संस्कार तेच स्मृती रूपानं स्वप्नामध्ये यायलेत. पण स्वप्नात जे काही प्रतीतीला यायला लागलंय ते तसं जागृतीत कवा घडलंय का. आपण आपल्या मस्तकाचा छेद कधीही आपण आपल्या डोळ्यांना बघितला नाही, स्वप्नामध्ये तर तसं दिसलंय. मग गुरुजी म्हणतात, तू कितीही जरी काही बी म्हणलास तरी पण हे खरंय ना. आपण आपल्या मस्तकाचा छेद, आपण कधी असे संस्कार आपल्याला कधीच नाही झालेले, आणि ते स्वप्नात कसे दिसते ना. आणि मग तसं होतंय जर मानायचं म्हणलं तर टरक दिसलं तरी आगीन गाडी दिसाव, महुरी दिसली तर पर्वत दिसाव. माग गेलता का विषय असा. हा, महुरीच्या ज्ञानात पर्वताचं ज्ञान व्हायला पाहिजे. हा, अन्य वस्तूचं अन्य प्रकाराने ज्ञान.
अन्य वस्तूचे अन्य प्रकारानं ज्ञान व्हायला पाहिजे. तसे तू तसे संस्कार मानायलास ना. जागृतीमध्ये दुसऱ्याच्या मस्तकाचा छेद झालेला, स्वप्नामध्ये तेच संस्कार आपल्या मस्तकाचा छेद झालेल्याचे मानायचं म्हणल्यावर मग मौरी दिसली तर पर्वत दिसाव, पर्वत दिसला तर मौरी दिसाव. हा तसं का म्हण? मग बापाला मम्मी म्हणायचं, मम्मीला पप्पा म्हणायचं. कारण मम्मी पप्पा दिसावी कवा कवा, पप्पा मम्मी दिसावेत कवा कवा. पण जे दिसन ते ज्ञान होत असते, त्याला म्हणते संस्कार. मम्मी दिसली तर मम्मीच दिसत ना, आणि पप्पा दिसले तर पप्पाच दिसत येत ना. आणि संस्कार तेच होतेत ना अगोदरचे संस्कार पप्पालाच पप्पा म्हणू लागलोत ना आपण. तेच पप्पा दिसले म्हणून पप्पा म्हणलो. हा आणि पप्पा जर दिसले नसते त्याला पप्पा पप्पा कसे म्हणला असत आपण, है का नाही? पप्पा जर नाही दिसले तर त्याला मम्मी दिसली तर मम्मीच म्हणणार. अरे जे दिसल, जशी वस्तू असेल तसं ज्ञान होत असतंय ना. संस्कार कशाला म्हणतात? जशी वस्तू असेल तसं ज्ञान होत असतंय. मग जागृतीमध्ये दुसऱ्याच्या मस्तकाचा छेद बघितला आणि स्वप्नामध्ये आपण आपल्या मस्तकाचा छेद झाला, असं कधी होत असते का? मग स्वप्नात बी दुसऱ्याच्याच मस्तकाचा छेद झाल्याचे संस्काराचं तिथं स्मृती तू म्हणायलास तशी व्हायला पाहिजे. आपल्या मस्तकाचा होऊ नाही छेद तिथं, नाही तर मग आपल्या मस्तकात छेद आपल्याला झालेला संस्कार पाहिजेत. आणि तसे संस्कार तर इथं कुलूप लावलंय, इथं कुलूप लावलंय ते ना, असं होतच नाही. म्हणजेच त्यानं कितीही तर्काच्या शंका काढल्या तरी पण तर्क सुद्धा टिकत नाही. माऊली म्हणलेत ज्ञानेश्वरीमध्ये, व्याकरणी अति चोखाडा आणि तर्की अति गाडा. गाडा त्याचा तर्क किंवा असा करायचा, गाडी आणि गाडा. गाडी कशाला म्हणते तर लहान, आणि गाडा मोठा, आहे का नाही? मग मोठा गाडा भरून जरी तर्क असला त्याच्याजवळ, तितक्या पुस्तकाचं त्याला ज्ञान आहे. मोठा गाडा भरून पुस्तकाचा तर्क आहे त्याच्याजवळ, तर्क ज्ञान आहे, इतकं तर्क ज्ञान आहे त्याच्याजवळ, तरी आत्मज्ञानी फुडा कुछ कामी. आत्मज्ञानात तो कुछ कामी, काही उपयोग नाही. तर्की अति गाढा परी आत्मज्ञानी फुडा जातेंदू तू. ते पुढचं काय आहे ते नक्की